जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र। नमस्कार मंडळी, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते। मंडळी, समाजाच्या बदलत्या गरजा असो किंवा विकासाचे नवे मार्ग असो किंवा आधुनिक दृष्ट्या प्रगत होणं असो, यासाठी शासन स्तरावर नेहमीच वेगवेगळ्या परिषदांचं आयोजन केलं जातं। वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर करून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण प्रगती साधू शकतो आणि याच अनुषंगानं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून एक नवी संकल्पना जी आहे ती आलेली आहे आणि ती संकल्पना म्हणजे पल्स वैद्यकीय परिषद। या पल्स वैद्यकीय परिषदेचं आयोजन जे आहे ते 27 आणि 28 मार्च रोजी करण्यात आलेलं आहे। या परिषदेच्या माध्यमातून कशा पद्धतीनं याबाबत सगळे जे विचार आहेत किंवा वेगवेगळे म्हणूया आपण जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये नवनवीन म्हणूया आपण जे विकसित झालेलं तंत्रज्ञान आहे याचा कशा पद्धतीनं फायदा होऊ शकतो आणि त्याचा लाभ कोण घेऊ शकेल, एकूणच ही संकल्पना काय आहे, कशा पद्धतीनं याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा कशा पद्धतीनं पल्स वैद्यकीय परिषदेच्या मार्फत आपल्याला याचा लाभ घेता येणार आहे, याच विषयी आजच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपण विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत। आणि यासाठी आज आपण जय महाराष्ट्रच्या मंचावर निमंत्रित केलेला आहे नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक आणि वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माननीय माधुरीताई मिसाळ यांना। मॅम नमस्कार। नमस्कार। जय महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत। मॅम, पल्स परिषद सुरू होणार आहे, तर पल्स परिषदेची जी ही संकल्पना आहे ती नेमकी काय आहे आणि मुळातच पल्स वैद्यकीय परिषदेचं उद्दिष्ट काय आहे? हे जे पल्स मेडिकल कॉन्क्लेव्ह आम्ही 27-28 मार्चला घेतोय, ह्याच्यातलं उद्दिष्ट खूप सारे आहेत। म्हणजे हे नुसतं 2 दिवसाची परिषद घेतली आणि सोडून द्यायचं असा विषय नाही आहे। तर आपल्या मेडिकल क्षेत्रामध्ये आम्ही या परिषदेमध्ये आपल्या संलग्न असणारे आमच्या डिपार्टमेंटचे सगळे कॉलेजेसचे डीन असतील, त्याचे स्टुडंट्स असतील, ह्या क्षेत्रामध्ये स्पेशलायझेशन असणारे डॉक्टर्स असतील मोठे मोठे, त्याचप्रमाणे बऱ्याच इन्स्टिट्यूट आहेत की ज्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत की त्यांच्यामध्ये ह्या क्षेत्रामध्ये त्यांच्या हॉस्पिटल्समध्ये खूप सारे आधुनिक उपकरणं असतील, ते त्यांच्या लॅब्स असतील, त्याची माहिती आमच्या स्टुडंट्सना व्हावी। त्याचप्रमाणे आयुष, आपल्याकडे आयुष आहे। आयुष म्हणजे त्याच्यामध्ये आयुर्वेद आणि हे सगळं युनानी येतं। तर आयुर्वेद आणि ॲलोपॅथी यांच्यामध्ये एक इंटग्रेटेड सिस्टीम तयार व्हावी। आपल्या सगळ्या मेडिकल सिस्टीमला लागणारे जे उपकरणं आहेत, म्हणजे MRI मशीन्स असतील, स्कॅनिंग असतील, तर एकाच वेळेस एकाच प्लॅटफॉर्मला ह्या इंडस्ट्रीजनी त्यांचे शो करावे। त्याचप्रमाणे फार्मसी इंडस्ट्रीजमध्ये नवीन नवीन रिसर्च होत असतात, त्यांचे जे नवीन नवीन इंट्रोडक्शन्स आहेत मेडिकलचे ते त्यांनी त्याच्यामध्ये द्यावेत। त्याचप्रमाणे आपले खूप सारे डॉक्टर्स असतील जे मेडिकलवर रिसर्च करतात, त्यांचे रिसर्च पेपर ह्याच्यामध्ये सबमिट व्हावेत आणि ह्या सगळ्या पद्धतीने आपल्या मेडिकल सिस्टीमचं एक अपग्रेडेशन व्हावं, या दृष्टीने ही परिषद आम्ही आयोजित केली। पण एकूणच जेव्हा ही पल्स वैद्यकीय परिषद आयोजित करण्यामागचा जो हेतू आहे तो कशा पद्धतीनं सांगता येईल? कारण मुळातच 27-28 आणि याचा कर्टन रेझर सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलेला आहे, तर तो हेतू कसा साध्य केला जाणार? मुळामध्ये जेव्हा ही कल्पना आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडली मी, आणि त्यांनी लगेच त्याला मान्यता दिली आणि त्यांनी ओन केलं। ही परिषद मुख्यमंत्री कार्यालयाने ओन केली आणि हसन मुश्रीफ साहेब, आमचे जे कॅबिनेट मिनिस्टर आहे या खात्याचे, हसन मुश्रीफ साहेबांनी पण ह्याच्यामध्ये इतका फ्री हँड सगळ्यांना दिला, आमचे अधिकारी आहेत सगळे। कारण ही परिषद होणं हे पुढच्या आपल्या महाराष्ट्रातल्या मेडिकलच्या दृष्टीने, म्हणजे जर आपण म्हणलो की हेल्थकेअरमध्ये आपल्याला महाराष्ट्राला जर अग्रगण्य न्यायचं असेल तर त्या दृष्टीने खूप मोठा फायदा आपल्याला या परिषदेचा होईल।
हा विचार आम्ही मांडला आणि तो लगेचच ॲक्सेप्ट केला. जसं की आपल्याकडचा आम्ही एक्सचेंज टायअप करतो. आता आम्ही मध्ये जर्मनीबरोबर नर्सिंग कॉलेजेसचे आम्ही टायअपचे MOU साईन केले. तर अशा पद्धतीने आपल्याला खूप सारे म्हणजे आता आपल्याकडे जर तुम्ही बघितलं तर रोबोटिक सर्जरीच्या बाबतीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना रोबोटिक सर्जरी शिकवणं, त्याचे एक्सलन्सी सेंटर्स निर्माण करणं हा एक विषय आहे. जसं आता AIचं नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे, खूप सारं नवीन नवीन तंत्रज्ञान येतं आहे, नवीन नवीन रिसर्च येतं आहे, तर ते आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचे सेंटर्स पण निर्माण करणं. आणि ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये खरं तर बाहेरचे देश आहेत. म्हणजे मी अभिमानाने सांगू शकेल की आपल्या इंडियामध्ये जी हेल्थकेअरची सिस्टीम आहे, आज आपल्या एवढ्या कोटी जनतेला आपण ज्या पद्धतीने देतो हेल्थकेअर, तशी बाहेर कुठेही देऊ शकत नाही. म्हणजे बाहेर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला जनरल अपॉइंटमेंट घ्यायची असेल तरी 4 दिवस लागतात, की तुम्ही आजारी पडले आणि लगेच तुम्हाला डॉक्टर अवेलेबल झाला आहे, हे बाहेर कुठेही होऊ शकत नाही. तर त्यामुळे ह्या कॉन्सेप्टमध्ये यायला बाहेरचे देश पण खूप उत्सुक आहेत आपल्याकडे. आणि त्यामुळे त्यांचे टायअप्स असतील, त्यांच्याबरोबरचे MOU असतील, आमच्या स्टुडंटचे एक्सचेंज प्रोग्राम असतील, हे सगळी उद्दिष्ट आम्ही ह्या कॉन्क्लेव्हमधनं साध्य करणार. वा. आणि फार वेगळा विषय आहे मॅम, कारण आपण परिषदा आपण पाहतो म्हणजे खूप वर्षानुवर्ष वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या किंवा वेगवेगळ्या विषयांच्या परिषदा असतात. पण अशा पद्धतीने पल्स वैद्यकीय परिषद जी भरवली जाणार आहे, तर खरंच ही फार महत्त्वाची आहे. कारण सगळ्याच गोष्टीमध्ये अपग्रेडेड आपण झालेलो आहोत सगळ्या क्षेत्रामध्ये, आणि ते नॉलेज जे आहे तंत्रज्ञानाविषयी आणि त्याचा वापर हा वैद्यकीय क्षेत्रामध्ये कसा केला जाईल याविषयी ही परिषद असणार आहे. एकूणच या परिषदेचा तुम्ही हेतू सांगितलं, उद्दिष्ट सांगितलं. देश विदेशातील वेगवेगळे तज्ज्ञ मंडळी यामध्ये सहभागी होणार आहेत, तर त्याचा सुद्धा कशा पद्धतीनं या क्षेत्राला आणि महाराष्ट्राला फायदा होणार आहे? याच्यामध्ये आम्ही आत्ता जे सगळे म्हणजे टोटल आमच्याकडे आत्ता जवळजवळ 2900 डेलिगेशन्स ह्या कॉन्फरन्सच्या निमित्ताने येणार आहेत. आणि याच्यामध्ये नुसती ही कॉन्फरन्स नाही की तुम्ही आले आणि त्याच्यात पेपर सबमिट केला, तर ही नुसती कॉन्फरन्स नाही, तर हा एक प्लॅटफॉर्म आहे देश विदेशातनं येणाऱ्या लोकांना आमच्याबरोबर टायअप करून, आमच्याबरोबर त्यांचे काही जे नवीन समजा स्टार्टअप असतील, त्यांच्या नवीन रिसर्च असतील, तर ते गव्हर्नमेंटबरोबर टायअप करून जर त्यांनी पुढं नेले तर तो एक उद्देश आहे. आत्ता आमच्याकडे जवळजवळ 400 देश विदेशातनं आम्हाला MOUसाठी आणि इन्व्हेस्टमेंटसाठी आमच्याकडे संपर्क साधला. आज मितीला आमच्याकडे 130 डेलिगेशन्स आहेत की जे येणारच आहेत, त्यांचं कन्फर्मेशन आहे. आणि इन्व्हेस्टर पण ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुक आहेत की आपल्याला इन्व्हेस्टमेंट देणं. इन्व्हेस्टरचा पण उद्देश ह्याच्यामागे आहे, कारण आम्ही याला एक मेडिकल टुरिझम महाराष्ट्रामध्ये वाढवणं हा एक अँगल दिलेला आहे. तर मेडिकल टुरिझम तुम्ही कसं वाढवू शकता? एक तर तुम्ही हेल्थकेअरमध्ये तर आहेच आहे, पण आपली जी संस्कृती आहे, आपल्या संस्कृतीमध्ये जे मोदीजींनी आयुष मंत्रालयाची जेव्हा स्थापना केली, त्यावेळेस आपल्या संस्कृतीत असणारं योगा, आयुर्वेद, युनानी हे सगळं लोकांना इंट्रोड्यूस व्हायला पाहिजे. कारण आपल्याकडनं बाहेर गेलं आणि बाहेरनं जर आलं तर लोकांना त्याची खूप महत्त्व वाटतं. पण हे आपल्या संस्कृतीचे सगळे आहेत आणि ह्याच्यामध्ये प्रचंड स्कोप आहे. तर जेव्हा आम्ही हे सगळं बघत होतो त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की जेव्हा आयुष आणि ॲलोपॅथीनी जर एकत्र काम केलं, जसं आमच्याकडे मोठं युनिव्हर्सिटी पण आहे, योगा युनिव्हर्सिटी जे आहेत बँगलोरच्या एसव्यासा वगैरे, तिथे कॅन्सरवर रिसर्च चालतो. आमच्या पुण्यामध्ये भागोलीला कॅन्सर रिसर्च सेंटर आणि आयुर्वेदिक कॉलेज एकत्र आहे, जिथे आयुर्वेदातनं कॅन्सरवर रिसर्च चालतो, ज्याचे परिणाम आम्हाला बघायला मिळतात. तर वाय नॉट की ॲलोपॅथी आणि ह्यांनी इंटग्रेटेड त्याच्यामध्ये काही प्रोग्राम तयार करावेत, हा पण याच्यामधला खूप मोठा उद्देश होता. निश्चितच मॅम, कारण आपण बऱ्याच देशांमध्ये आपण पाहतो तिथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आयुर्वेद म्हणा किंवा योग साधना, ध्यानधारणा या सगळ्या गोष्टी तिकडे ॲडॉप्ट केल्या जात आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात तिकडे रोजच्या व्यवहारामध्ये त्याचा वापर केला जातो आणि त्यांना त्याचं महत्त्व जाणवलं. मात्र आपल्याकडे कुठेतरी त्याचं महत्त्व आता कमी झालेलं होतं आहे वाटतं आणि तरीसुद्धा आता पुन्हा लोक त्याकडे वळत आहेत.
तर त्यासाठी सुद्धा याचा फायदा होणार आहे. पण त्यामध्ये तुम्ही महाराष्ट्र मेडिकल टुरिझम म्हणालात, तर ही नेमकी संकल्पना काय आहे आणि कशा पद्धतीने त्याचा फायदा होणार आहे? महाराष्ट्र मेडिकल टुरिझम म्हणजे बाहेरच्या देशामधले लोक एकतर हेल्थ केअरसाठी आपल्याकडे येतील, त्यांना आपण सगळं इन्फ्रा त्याच्यासाठी पुरवू. कारण जर तुम्ही बघितलं की तुम्ही जर माहिती घेतली, जर तुम्ही USA असाल तर तुम्हाला साधं डेंटल ट्रीटमेंट करण्यासाठी सुद्धा खूप सारा पैसा द्यायला लागतो. तर त्या देशातल्या लोकांना आपल्या देशामध्ये येऊन आणि आपल्या देशामधले सर्वात आपण जे म्हणतो ना हुशार आणि बुद्धिमान डॉक्टर्स हे आपल्या देशात आहेत. बाहेर आज US पण 20% डॉक्टर हे आपल्या देशातले काम करतात. तर त्यामुळे त्यांना ते परवडतं की आपल्या देशात येऊन ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स घेणं आणि इझी अवेलेबिलिटी आपण त्यांना करून दिली तर खूप त्याच्यातनं आपलं टुरिझम वाढेल. दुसरी गोष्ट जे आपल्याकडे सर्वात मोठी जी खाण आहे ही आयुर्वेद आहे, नॅचरोपॅथी आहे, ॲक्युपंक्चर आहे, ह्या सगळ्याचे वेलनेस सेंटर्स खूप सारे निघालेले आहेत. त्या वेलनेस सेंटरला जर आपण ह्याच्याशी जोडून घेतलं तर खूप सारे बाहेरचे लोक हे टुरिझम हे फक्त त्याच्यासाठी येतील की वेलनेस सेंटरला यायचं. आणि आज पण जर तुम्ही बघितलं तर वेलनेस सेंटरमध्ये जवळजवळ 20 ते 25% हे फॉरेनर्स असतात की जे इथे उपचार करायला येतात. तर तीच संकल्पना उचलून आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्राला याच्यामध्ये आपण फार पुढे घेऊन जाऊ शकतो. हा खूप अतिशय सुंदर असा उद्देश आहे. कारण आपण पाहतोय की बऱ्याच ठिकाणी आयुर्वेद किंवा मग योगाच्या माध्यमातून उपचार घेण्यासाठी फॉरेनर इथे येत असतात. मात्र आपल्याकडून जे भारतीय आहेत ते परदेशी गेलेले जे तिकडे वास्तव्यास असतात, नोकरीसाठी असतात, मात्र ते सुद्धा उपचार करण्यासाठी आपल्याकडे येतात. तर हे महत्त्व आपण ओळखलं पाहिजे आणि त्याप्रमाणे ही सगळी परिषदेची ही संकल्पना आहे. मॅम, एकूणच आंतरराष्ट्रीय स्तरावर याचा कशा पद्धतीनं विचार केला गेला? कारण जसं महाराष्ट्र मेडिकल टुरिझमच्या माध्यमातनं खूप मोठी इथे म्हणूया आर्थिक किंवा इतर सुद्धा घडामोड किंवा उलाढाल होणार आहे. तर तो असा पूर्ण हेतू कशा पद्धतीने विशद करा? आम्हाला अशी खरं तर या मेडिकल कॉन्क्लेव्हद्वारे आशा आहे, कारण ज्यावेळेपासून आम्ही डिक्लेअर केलं, मुख्यमंत्री साहेबांनी कर्टन रेझर केलं आता, त्यामुळे आम्ही ऑफिशियली आता सगळ्यांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतोय. पण ज्या पद्धतीने आम्हाला बाहेरच्या देश असतील, आपल्याकडचे काही इंडस्ट्रियलिस्ट असतील, आपल्याकडच्या ज्या खाजगी हॉस्पिटल्स जे ओन करतात ते असतील, हे सगळे उत्सुक आहेत की गव्हर्नमेंटबद्दल बरोबर काम करण्यासाठी. आणि त्याचा फायदा आम्ही असा करून घेऊ शकतो की आम्हाला आज आमच्या ग्रामीण भागामध्ये जर वेलनेस सेंटर झाली, आमचा रोजगार वाढेल. आम्ही जर एक्सलन्सी सेंटर्स निर्माण करू शकलो तर आम्ही चांगले उपचार लोकांवर करू शकू. तर त्यामुळे आम्ही त्यांच्याकडनं आम्हाला काय अपेक्षित आहे ते आणि आमच्याकडनं त्यांना काय अपेक्षित आहे ते देणं, त्याच्यासाठीचा हा प्लॅटफॉर्म आहे. आणि मला असं वाटतं की निश्चितपणे याच्यामध्ये आम्हाला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट पण मिळेल, खूप मोठे आमचे टायअप्स पण होतील. कारण म्हणजे स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राममध्ये जर आम्ही बघितलं तर इंडियाच्या स्टुडंट्सना खूप मोठी डिमांड आहे या मेडिकल क्षेत्रामध्ये. तर त्यामुळे आपले स्टुडंट्स तिथे जाऊन शिकतील, त्यांचे स्टुडंट्स आपल्याकडच्या ज्या काही गोष्टी आहेत ते इथे येऊन शिकतील. तर ह्याच्यामध्ये खूप मोठी उलाढाल होईल. आणि मी जसं पहिल्यांदा सांगितलं की हे 2 दिवसाचा हे नाही आहे. आणि कालच मुख्यमंत्र्यांनी डिक्लेअर पण केलं की ही जी कॉन्क्लेव्ह आहे ही दरवर्षी व्हायला पाहिजे. कारण प्रत्येक जर आपण बघितलं तर आता AI आणि ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीमुळे प्रत्येक 100 दिवसाला 200 दिवसाला सगळ्या हे बदलत असतात. त्यामुळे ही कॉन्क्लेव्ह दरवर्षी व्हायला पाहिजे ही इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि त्याप्रमाणे ती होईल. यामध्ये सुद्धा सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी मॉडेल हे काय आहे आणि त्याचा सुद्धा किती प्रमाणामध्ये लाभ होणार? अजून आम्ही म्हणजे ते मॉडेल आम्ही राबवण्यासाठी नाही हे केलेलं. पण आम्ही जेव्हा असं म्हणतो की एखादं समजा आम्हाला त्याच्यामध्ये उदाहरणार्थ रोबोटिक एक्सलन्स सेंटर्स करायचे, तर आम्हाला जेवढे तिथे करायचे ती इन्व्हेस्टमेंट आम्ही टाकण्याऐवजी जर आम्हाला इन्व्हेस्टमेंट दुसरा देश कुठला करून देत असेल तर आम्ही त्यांना जागा उपलब्ध करून देणं, ह्यालाच PPP मॉडेल म्हणतात. आणि ते आमच्या सिस्टीम जर अपग्रेड होत असतील, आम्हाला त्याचा फायदा होत असेल तर आम्ही निश्चित त्या पद्धतीने. अच्छा,
पुढील 10 वर्षामध्ये आपण जर पाहायला गेलो तर वैद्यकीय क्षेत्र आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या या सगळ्या विद्यार्थ्यांना किंवा तज्ज्ञांना कशा पद्धतीने याचा फायदा होणार आहे? जर तुम्ही बघितलं असेल तर मी जसं सांगितलं की सर्वात निष्णात सर्जन आपल्याकडे आहेत, महाराष्ट्रामध्ये खूप आहेत. रोबोटिक सर्जरी करणारे पण जे तिन्ही निष्णात सर्जन आहेत ते आपल्या महाराष्ट्रातच आहेत. तर त्यामुळे अशा लोकांमुळे आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये येत्या 10 वर्षामध्ये, आत्तापर्यंत काय होतं की आपण इंटग्रेटेडच होत नाहीये, प्रत्येकजण प्रत्येकाच्या ठिकाणी काम करतोय, पण त्याला कुठेतरी इंटग्रेटेड केलं, त्याला काही सपोर्ट हवा असेल तर तो सपोर्ट दिला, तर मला असं वाटतं की आपण या क्षेत्रात महाराष्ट्र अग्रगण्य स्थानी जाईल. आणि आपण ह्या सगळ्या ह्याच्यामधनं जो आपल्याला रोजगार उपलब्ध होईल, जो आपल्याला पैसा उपलब्ध होईल, त्याचा फायदा आपण ग्रामीण भागामध्ये पण पोचवू शकतो, जिथे आज आपल्याला हॉस्पिटल्सची गरज आहे. तर त्या ग्रामीण भागामध्ये पण आपण छोटी छोटी सेंटर्स या निमित्ताने, जसं आपल्या पूर्वीच्या हे असायच्या की फॅमिली डॉक्टर्स असायचे, तशा आपण ग्रामीण भागात पण जर छोट्या छोट्या OPD बांधून देणारे जर आपल्याला ह्याच्यामधनं काही लोक मिळाले तर आपण तेही वाढवू शकतो. अशा खूप साऱ्या कल्पना आहेत आणि त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही 27-28 पर्यंत आता कष्ट घेतोय. या परिषदेच्या माध्यमातून म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे तज्ज्ञ असो किंवा मग या क्षेत्रात जे विद्यार्थी आहेत ते असोत, तर त्यांना सुद्धा या परिषदेचा कसा लाभ होणार आहे आणि त्यांना त्यांच्या फ्युचरमध्ये त्या कशा पद्धतीने आत्मसात करू शकतील? आम्ही प्रोग्राम अशा पद्धतीने सेट केलेला आहे. आम्ही आमच्या जे कॉलेजेस आहेत, आपले जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, त्याचे स्टुडंट्सना आम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हाइट करणार आहोत. त्यामुळे जेव्हा एखादा पेपर सबमिट होईल किंवा एखादं ॲक्युपंक्चरचं प्रेझेंटेशन दाखवलं जाईल किंवा आपल्याकडे खूप चांगल्या स्किल लॅब उपलब्ध आहेत आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्सच्या, तर त्यांनी त्यांच्या शोकेसचं स्किल लॅब केल्या. कारण सर्जरी करताना आत्ता पण आपल्याला ह्युमन बॉडीची गरज लागते, ती लागत नाही. आज आपण AI आणि त्या लॅबमुळे विदाऊट ह्युमन बॉडी सर्जरी शिकवू शकतो. तर अशा जे प्रेझेंटेशन्स आहेत त्याला आम्ही स्टुडंट उपस्थित ठेवणार. अच्छा, म्हणजे त्यांना सुद्धा ते प्रत्यक्षात ते बघता येईल. हां, एकूणच या 27 आणि 28 मार्च रोजी होणाऱ्या पल्स वैद्यकीय परिषदेसाठी म्हणजे जास्तीत जास्त लोकांनी किंवा संशोधन करणारे असतील, संशोधक, विद्यार्थी किंवा नागरिकांनी यामध्ये सहभागी होण्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही सांगाल त्यांना संदेश? सध्या तर जे प्रोग्राम सेट केलेला आहे तो आत्ता आम्ही आमचे डेलिगेशन्स, आमचे डीन, आमचे डॉक्टर्स, आमचे स्टुडंट्स हे सगळे आमचे इन्व्हायटी म्हणूनच आहे. अजून आमचा हे कॉन्क्लेव्ह आम्ही सगळ्यांसाठी खुलं नाही करू शकत, नागरिकांसाठी, पण त्याचं प्रक्षेपण आम्ही सगळ्यांपर्यंत पोचवू. आणि ह्याच्या पुढे जाऊन म्हणजे 2 दिवसाची कॉन्फरन्स संपल्यानंतर सुद्धा मी उलटं आपल्याद्वारे आव्हान करेल की ह्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या मदतीसाठी उभं राहणारे फार्मसी इंडस्ट्रीज असेल, आपल्या ज्या उपकरणं बनवणाऱ्या इंडस्ट्रीज असतील, आपल्या खाजगी संस्था असतील, यांनी आमच्या ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि महाराष्ट्राला या क्षेत्रामध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करावी. कारण वैद्यकीय क्षेत्र म्हटलं की आपण वैयक्तिकरित्या स्वतःची प्रगती साधून इतरांसाठी किंवा रुग्णांसाठी उपचार करत असतात. तर ते जे तज्ज्ञ आहेत, एक्सपर्ट्स डॉक्टर्स आहेत, तर त्यांनी अशा पद्धतीनं या परिषदेच्या माध्यमातून एकत्रित आलं तर पर्यायाने सरकार म्हणूया किंवा राज्याला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत या वैद्यकीय शिक्षणातले जे बदल होणार आहेत ते सुद्धा इतर सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहेत. पल्स परिषद जी आहे, वैद्यकीय परिषद, तर या निमित्तानं एकूणच तुम्ही काय सांगाल? जसं आता तुम्ही कर्टन रेझरला जर बघितलं तर ह्या क्षेत्राशी निगडीत जो पण आहेत ते सगळे अतिशय उत्सुक आहेत. आत्तापर्यंत आम्हाला टॉप डॉक्टर्स, सर्जन्स हे सगळ्यांनी स्वतःहून अप्रोच केलेला आहे की आम्हाला ह्या परिषदेसाठी काम करायचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामधनं आपण खूप काही साध्य करून जाऊ आणि तुम्ही पण आम्हाला शुभेच्छा द्या की आमचं हे जे मेडिकल कॉन्क्लेव्ह आहे हे महाराष्ट्राला हेल्थकेअरवर अग्रगण्य घेऊन जाण्यासाठी खूप सारी मदत ह्याच्यातनं मिळेल.
निश्चितच. तर मंडळी, अशा पद्धतीनं 27 आणि 28 मार्च रोजी पहिलीच ही पल्स वैद्यकीय परिषद होणार आहे आणि त्याचा कर्टन रेझर जो आहे तो माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला आणि अतिशय वेगळी ही परिषद आहे आणि त्याचा कशा पद्धतीनं म्हणजे खूप म्हणूया आपण बारीक विचार करून ही परिषद आयोजित केली जाते. एकूणच या सगळ्या आयोजनामागचा हेतू काय आहे, संकल्पना काय आहे, कशा पद्धतीनं ही परिषद असणार आहे आणि त्याचा संपूर्ण राज्य आणि त्यानंतर पर्यायाने देशाला कसा फायदा होणार आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर वैद्यकीय क्षेत्रामध्ये पुढे येण्यासाठी, प्रगती साधण्यासाठी किती महत्त्वाची ही परिषद आहे, याच विषयी आपल्या जय महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये आपण विस्तृत माहिती जाणून घेतली आणि ही माहिती आज आपल्याला दिलेली आहे. नगरविकास, सामाजिक न्याय विभाग, परिवहन विभाग, अल्पसंख्याक विभाग, त्याबरोबरच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या राज्यमंत्री माननीय माधुरीताई मिसाळ यांनी. मॅम, तुम्ही इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. तर मंडळी, पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.